पौष्टिक असे पालकचे पराठे बनवण्यासाठी पालक, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरं आणि थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं. गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं. त्यामध्ये ओवा घालायचा आणि भरपूर तीळ घालायचे. थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे तीळ हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात म्हणून भरपूर तीळ घालायचे. हळद, धनेपूड आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. जे आपण वाटण करून घेतलेलं होतं ते घालायचं. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करावं लागतं. ते ॲड करायचं आणि अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार करायचा आणि तो 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचा. त्यानंतर आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो त्याच पद्धतीने हे पराठे लाटून घ्यायचे. आता हे पराठे असे गोलाकारही छान लागतात बरं का. पण मग माझ्या मुलांचं असं म्हणणं की ट्रायंग्युलर शेप पराठे आम्हाला खायचे आहेत. मग त्यासाठी सगळा हा खटाटो. अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आणि तव्यावर भाजून घ्यायचे. भाजताना साजूक तुपाचा वापर करायचा आणि अप्रतिम लागतात बरं का हे पराठे. नक्की ट्राय करून बघा. मग हे पराठे सॉस किंवा मग दही किंवा एखाद्या चटणीबरोबर सर्व्ह करायचे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.